आम्हाला बघा कुठेतरी जायचं आहे म्हणून आमची तयारी चालू आहे. तयारी म्हणजे सोबत खायला घरून थोडंसं करून घेऊन चाललो, कारण की आमच्यासोबत मुलं आहे ना, आणि 2-3 दिवस जायचं म्हटलं की सोबत काहीतरी पाहिजेनच. तर मग एकीकडे ना गूळ बारीक करून पाण्यात भिजत टाकला होता, एकीकडे चहा ठेवला होता, एकीकडे दसम्यांचं भिजवायला घेतलं होतं, आणि इकडे ना पॉपकॉर्नचे पॅकेट आणले होते, ते पण फोडायचे होते. आणि इकडे बघा मी ना दसम्यांसाठी पीठ भिजवायला घेतलेलं आहे. गोड दशम्या आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतं आणि प्रवासात आहे ना टिकता पण, म्हणून अशी छान अशी आमची तयारी चालू होती. पहिले ती शेंगदाण्याची आणि तिळची चटणी दाखवली, आणि इकडे छान असं भरपूर तूप टाकून हे करून घेतलं, पीठ भिजून घेतलं. आणि मुलांनी बघा मस्तीमध्ये एकामेकांच्या अंगावर पाणी सांडवलं. आणि मग माझा मोठा मुलगा शौर्य तो पाणी काढत होता, सगळं त्यांनी क्लीन केलं. मग त्यांनी खूप मस्ती केली. आम्ही तिकडे आतमध्ये होतो, करत होतो, कारण की ना इथे बघा 5 वाजलेले होते आणि आम्हाला उद्या जायचं आहे. तर म्हणून मग आम्ही तिकडे तयारी करत होतो. तुम्ही आम्हाला कुठे जायचं काय जायचं तुम्हाला समजणच, त्याच्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे पण व्हिडिओ तुम्हाला पुढे येतील ते तुम्हाला बघायला भेटतील. तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मुलं बघा खाऊ आणायला गेलेले होते. छान असं संध्याकाळचं वातावरण झालेलं होतं, मुलांचं चालू होतं खेळणं मस्ती. मग मी थोडी बाहेर आली, म्हटलं बघू मुलं काय करताय. त्यांची मस्त मस्ती चालू होती. आणि आमचं चालू होतं प्रवासात जे घेऊन जायचं ते बनवण्याचं काम. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळन की आम्ही कुठे कुठे चाललो म्हणून असं. आणि सियानी बघा 5 रुपयाचं काहीतरी पॅकेट आणलं, आणि त्याच्यात तुला अजून छोटं पॅकेट भेटलं, आणि त्याच्यामध्ये ना कॉईन होता. आम्ही इतकं ते पॅकेट फोडण्याचा प्रयत्न केला, कैचीने कापायचा प्रयत्न केला, ते एकदम चिकट असल्यामुळे ना ते कापल्याच जाईना नाही. मग नंतरून ते कापून घेतलं, तेव्हा समजलं की त्याच्यामध्ये कॉईन आहे. आणि ही बघा हिला खूप आंबे आवडतात, इतकं म्हणजे कोणी आंबा खायला घेतला का तिला पहिले द्यावा लागतो, नाही तर ती लगेच आरडाओरडा सुरू करते. आणि इतकं सुंदर वातावरण झालेलं होतं ना संध्या, आता इथे 6-6:30 वाजलेले होते, पण खूप छान वातावरण तयार झालेलं होतं. आणि इतकं छान वाटतं ना हे वातावरण तयार झाल्यावर बाहेर बसायला आम्हाला. मग आम्ही संध्याकाळचा चहा, जेवण, रात्रीचं जेवण आम्ही बाहेरच करतो. कधी कधी स्वयंपाक पण आम्ही छान असं चुलीवर स्वयंपाक बनवतो. आम्हाला मजा वाटते. आणि इकडे बघा सगळे मुलं, माझी 2 नंबरची बहीण घेऊन त्यांच्यासोबत खेळत होती, कारण की कसं मग आम्ही किचनमध्ये असलं का त्यांना त्यांच्यासोबत कोणीतरी पाहिजेनच, नाही तिथे खूप मस्ती करतात. मग असं आमचं चालू होतं करायची कामं. आणि लगेच संध्याकाळचा स्वयंपाक पण करून घेतला. छान असे शेवग्याच्या शेंगा, मस्त मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगा केलेल्या होत्या. मग काय रोज भाज्यांना तरी काय करणार ना त्याच्यासाठी. आणि मस्त छान काही भाकरी आणि मुलांना पोळ्या. आम्हाला भाकर आवडते ना, म्हणून आमच्यासाठी भाकर केल्या होत्या, आणि मुलांसाठी पोळ्या भात असा साधा सिंपल स्वयंपाक केलेला होता. कारण आम्ही कुठे चाललो हे पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर